भंडारा परडी ती 1952 सालची गुरुद्वारी होती. छावा च्या लिखाणाचा प्रारंभ करण्यापूर्वी मी त्या सुमारास सातारीविषयी आठवणी पुन्हा बसले होते. नुकताच सह्याद्रीच्या कुशीतून चालत जायचं दर्शन घेऊन आलो असल्यामुळे मिटल्या डोळ्यांसमोर अजूनही जंगमदेवी मूर्ती तरळत होती. तिने जंगमदेवी रूप आखून घेण्याची स्पष्ट मनोमन चालली होती. साती यात्रेच्या या कथावस्तूसाठी मन तिला कोवळं फूल चढवित होतं. अंगणातून संध्येच्या डबडब्यात उडून आलेला उंदीर कानावर पडला. अंगावर काटा सरकला माझ्या. कोल्हापूरच्या या जागेत राहायला येऊन 3 वर्ष झाली होती. एखाद्या कधी जंगमदेवीच्या भुयारात उतरून निघावं असा उंद ग अंबे उंद गडबडीत निघता. नेमका आंबा त्याचा फेरा आला होता. मन ठेवून मी त्याच्याकडे काही वेळ बघत राहिले. त्याला घाबरवून येतलं. म्हणालो, पोत गजक, जेवढी येत असतील तेवढी आईची नमन म्हण. त्याने माझ्या पत्नींकडे गोडवा तेलाची मागणी केली. ते मिळताच पोत शिळकावला आणि त्याने नमन धरलं. त्याच्या जंगमदेवीनं ती देवळातली कितीतरी वेळ घुमट राहिली. निरोप घेताना त्याने आईचा भंडारा आणि 2 कडुया माझ्या हाती दिल्या.